महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानातून मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मधील जवाहर चौक ते किल्ला भाग या रस्ता कामाचे उद्घाटन आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। मिरजेतील प्रभाग 5 मध्ये असणारा हा रस्ता जवाहर चौक ते किल्ला भाग न्यायाधीश निवासनाकडे जाणारा हा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचत होते, त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी नागरिकांची मागणी होती। सदर रस्त्याला आमदार इद्रिस नायकवडी यांनी फंड उपलब्ध करून दिला होता। या फंडातून सदरच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आले। यावेळी नगरसेवक अतहर नायकवडी, नगरसेवक करण जामदार, नगरसेविका बबिता मेंढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानातून 5 कोटी रुपये मिळाले। त्या 5 कोटीमधून मिरज येथील किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते तिथं हायस्कूल रोडवरील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्सच्या बाजूचा रस्ता हा त्यातून प्रस्तावित करण्यात आला होता। आज त्या कामाचं त्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे, कामाची सुरुवात होते आहे। हा रस्ता एकतर शहरातल्या हायस्कूल रोडपासून असणाऱ्या बुधवारपेठ वगैरे भागातल्या लोकांची किल्ल्या भागात असणारी कनेक्टिव्हिटीसाठी फार वर्दळीचा रस्ता आहे, फार वापराचा रस्ता आहे। आणि रेल्वे स्टेशनकडून इकडं मार्केटकडे येणारा किंवा या गावाच्या ह्या भागाकडे येणारा मकार भाग वगैरेसाठी जोडणारा हा रस्ता आहे। या भागात अनेक शाळा वगैरे असल्यामुळं विद्यार्थ्यांची, पालकांची आण वाहतूक या रस्त्यावर होत असते आणि ह्या रस्त्याचं बघता थोडंसं लेवलही बिघडली होती। त्यामुळं मध्ये सातत्याने पावसाळ्याचे 4-5 महिने अर्धा रस्ता पाण्याखालीच असायचा। त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करून या ठिकाणी हा रस्ता करण्याचं त्यात नियोजन केलं होतं। त्यापैकी मला वाटतं 40 ते 50 लाख रुपये या रस्त्यासाठी लागणार आहे। त्यामुळे काही कमी जास्त असेल ते पैसे फंड निधी उपलब्ध करून देऊ, पण एकदाच व्यवस्थित क्वालिटीचा रस्ता व्हावा या उद्देशाने या कामाकडे बघतोय आणि तशा सूचनाही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळे आज या कामाचा शुभारंभ होतो आहे। लोकांना एक चांगली कनेक्टिव्हिटीचा रस्ता आपण चांगल्या पद्धतीचा दर्जेदार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज या भागातले सगळे नगरसेवक असतील, संबंधित सर्व आमचे माझे महापौर आदरणीय विजयानंद गुरु असतील आणि या भागातले सर्व जबाबदार नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या सर्वांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल आणि मक्तेदारांनाही तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत, त्यांनी ते चांगल्या पद्धतीचं करावं अशा पद्धतीच्या सूचना आम्ही देतो आणि अशाच पद्धतीचे अनेक दुर्लक्षित असणारी शहरातली कामं देखील आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण यावर्षी प्रकटित करतो आहे आणि लवकरच त्याची मान्यता मंजूर आपल्याला मिळून जाईल। दुसरा मुद्दा की प्रभाग 5 मध्ये सगळ्यात जास्त निधी लागणार आहे, विकास कामं पुढे